नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना, महाराष्ट्रातील सर्व काळी पिवळी रिक्षा आणि काळी पिवळी टॅक्सी, मीटरवाली टॅक्सी आहे. मीटरवाली टॅक्सी या सर्व चालकांनी, मालकांनी, परवानाधारकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तात्काळ शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांच्यापर्यंत पोचणंही गरजेचं आहे. कल्याणकारी लेबर बोर्डाचे फॉर्म आपल्याला 10 दिवसात RTOकडे जमा झाले पाहिजेत. जर तुम्ही ते फॉर्म आज प्रकाशन झालेलं आहे आणि व्हॉट्सअपला ते फॉर्म फिरतात, प्रत्येकानं प्रिंट काढा आणि RTOला ते व्यवस्थित फॉर्म भरा आणि तुम्हीही करा. पहिल्या टप्प्यात हे रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकांनी फॉर्म भरायचा आहे. मग दुसऱ्या टप्प्यात चालकांचे फॉर्म भरले जातील. परंतु पहिल्या टप्प्यात हे तुम्हाला रिक्षा टॅक्सी परवानाधारकांनी फी भरायची आहेत. आता काय उलट्या सोलट्या अफवा उठवतात. लेबर बोर्डाकडे जे मेंबर्स होतील, हा डेटा बनवायचा चाललं आहे आणि त्यांना शासनाच्या सोयीसुविधा मिळतील. प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा, ताबडतोब शेअर करायचा. जर तुम्हाला सरकारचा न्याय पाहिजे असेल तर त्याच्यावरती कुठलं तरी एक मंडळ होते आणि त्या मंडळाचं नाव बी आता निश्चित झालेलं आहे. शासनानं मंडळाच्या नावाचं नोटिफिकेशन बी काढलेलं आहे आणि हे तुम्हाला फॉर्म आता प्रकाशित झालेले आहेत. तर प्रत्येक RTO कार्यालयात हे फॉर्म आपली माहिती भरून द्यायचे आहेत. म्हणजे तुमचं नाव, तुमचा पूर्ण पत्ता, लायसन नंबर, तुमच्या रिक्षाचा नंबर, टॅक्सीचा नंबर, परवाना नंबर आणि हे राशन कार्डाचा नंबर, आधार कार्डाचा नंबर, पॅन कार्डाचा नंबर, हे त्याच्यात साधा सोपा फॉर्म आहे. आणि फॉर्मसाठी सुद्धा आता काही लोक फसवतील, मी भरतो आणि ती भरतो, काय नाही. व्हॉट्सअपला आता ते फॉर्म फिरतात, आपण व्हॉट्सअपला फिरवलेले आहेत आणि आता तुम्हाला ते झेरॉक्सवाल्यांच्या जवळसुद्धा मिळतील. आणि तुम्हाला जर काय तसा प्रॉब्लेम झाला तर RTO कार्यालयातसुद्धा ते फॉर्म मिळतील. त्या PDF तुम्हाला मोबाईलला देतील. ताबडतोब कुठूनही तुम्ही प्रिंटआउट करायची, कुणाला 10 पैसे द्यायचे नाहीत. काही बी लोक अफवा उठवतात आणि आपल्याला जे काय अफवा उठवायचे ना, प्रॅक्टिकली काम झालं पाहिजे, कुणाचीही लूटपाट न झाली पाहिजे. साधा मराठीतला फॉर्म आहे, 4 पानाचा फॉर्म आहे आणि हे प्रत्येकानं आपण मराठीत शुद्ध भरायचं. एक फोटो लावायचा असतो त्याला आणि एक फोटो आहे, म्हणजे 2 फोटो तुमच्याकडे हवे आहेत आणि हे सर्व जर तुम्ही भरायचं, अंगुठा आणि सही करायची आहे आणि आधार लिंक मोबाईल तुम्हाला त्याच्यात लिहायचा आहे. म्हणजे आपलीच माहिती आहे ती भरायची आहे. तुमचा गाडी क्रमांक टाकायचा आहे, परवाना क्रमांक टाकायचा आहे आणि जो RTOला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन आहे तो टाकायचा आणि आपल्या RTO कार्यालयात ते अर्ज जमा करायचा आहे. डिस्पॅच विभागाला आपण म्हणतो ना, आवक जावक कार्यालय, तो फॉर्म भरा, त्याचा व्यवस्थित बंच करा आणि त्याची एक छायांकित प्रत काढा, म्हणजे झेरॉक्स कॉपी काढा की RTOच्या आवक जावक विभागात ते अर्ज आपला द्यायचा आणि आपल्या झेरॉक्स कॉपीवरती त्यांच्याकडं शिक्का मारून घ्यायचा. मग ते 3 महिन्याच्या आतमध्ये ते प्रोसेस करून तुम्हाला तो जाईल आणि मग तुम्हाला एक जनरेट कोड येईल, तुमच्या मोबाईलला मेसेज येईल आणि मग तुम्हाला 500 रुपये फी भरायची. आता कोणाला 10 पैसे द्यायचे नाहीत. आत्ता खाली तुम्ही नामनिर्देशन करण्यासाठी 4 पेज आहेत त्या PDF अर्जाच्या. 8 रुपये झेरॉक्सवाला कोण बी घेईल आणि आपल्या सुवाच्य अक्षरात सगळी माहिती व्यवस्थित भरायची. तात्काळ ते अर्ज RTOला जमा करायचे आहेत आणि ज्यांचे अर्ज जातील तेच लेबर बोर्डात निर्माण होतील, त्यांचे सभासद नोंदणी होईल आणि फक्त त्यांना शासनाच्या सोयी सुविधा ह्यातना मिळतील. जवळजवळ 13 योजना ह्याच्यात राबणार आहेत आणि त्या 13 योजनेच्या माध्यमातून तुमचं भविष्य उज्ज्वल होईल, हे मात्र कोणी विसरू नका. तर प्रत्येक रिक्षा टॅक्सीच्या परवानाधारकांनी, पहिल्या टप्प्यात परवानाधारकांनीच हे अर्ज भरायचे आहेत. मग तुमचं 60-65 वर्ष वय झालं की तुम्हाला काही जर महिना 2,500-3,000 3,000पर्यंत पेन्शनसुद्धा मिळणार आहे. असं काही नाही. म्हणजे ज्या काय समस्या त्याच्यातून ते पुढं आपण बोलता येईल. पण आत्ता प्राथमिकता अशी आहे की अर्ज हे प्रत्येकाने भरायचे आहेत आणि आता व्हॉट्सअपला अर्ज आपण फिरवलेले आहेत. तर ज्याच्याकडे व्हॉट्सअपला PDF आलेली आहे त्यांनी ताबडतोब सगळ्यांना शेअर करायचं, एकमेकाला फोन करून सांगायचं, बाबा हे 10 दिवसात आपल्याला RTOला फॉर्म भरायचे आहेत आणि ज्याचं आणि मंगळवारी जाऊन भरायचे आहेत. सगळ्यांनी मंगळवारपासून प्रत्येक RTOला जाऊन भरायचे आहेत. कुणाला काही विचारायचं नाही, कुणाचं काही सांगायचं नाही. तुम्हाला कोण बी म्हणेल 100 दे 200 दे, मी भरून देतो, काहीसुद्धा त्याच्यात नाही. तुमचं नाव पत्ता आहे. आणि रिक्षा टॅक्सीवाल्यानं आता पेन वापरायला शिका. पेन आपल्या खिशात घ्या, 5 रुपयाला पेन येतं आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बी पाहत राहा आणि त्याच्यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि मग तुम्हाला त्यातून माहिती मिळेल, तुम्हाला काम करायला सोपं होईल. तर धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.